आम्ही चोनक फिश थाळी घेतली होती. आम्ही ना यावेळेस घरून येताना रोप आणलेलं तुळशीचं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज ऑफिसला सुट्टी आहे, महावीर जयंती आहे आज आणि त्यामुळं आज निवांत आहे म्हणून म्हणलं मग आज ब्लॉग करूया. आजचा काहीतरी असा प्लॅन चालू आहे आमचा अजून करायचा, काहीतरी लंचला वगैरे बाहेर जायचं. सकाळी सकाळी आम्ही आता निघालो एक खूप महत्त्वाचं काम करायला, ते म्हणजे भाजीचं. कारण या विकेंडला आम्ही घरी गेलेलो ना, घरून आलो, मग त्यामुळं रविवारी आम्ही गेलो नाही, कंटाळा केला. मग आता आज आहे मंगळवार, मग म्हटलं आज सकाळी जाऊन पहिला भाजी घेऊन येऊया, कारण रोज डब्याला काय बनवायचा हा खूप मोठा प्रश्न पडतो नाहीतर. भाजी घेऊन आलोय आता आणि आज वीकडे असल्यामुळे भाजीला घ्यायला तिथं अशी जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे छान वाटलं. खूप काय काय आणायचं होतं, कांदे, टोमॅटो, बटाटा सगळं संपलेलं, त्यामुळे खूप भाजी आणायची होती. हे बघा तुम्हाला दाखवते, एवढी सारी भाजी आणली आहे. पालेभाज्या पण छान मिळाल्या, महाग आहेत आता उन्हाळ्यामुळं, पण पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. आमचा दुपारचा प्लॅन ठरलाय, आज आम्ही सी फूड खायला जाणार आहे. म्हणजेच आम्ही एक रील बघितलं होतं परवा, तर ते एक रेस्टॉरंट आहे छान कर्वेनगर कोथरूडच्या एरियामध्ये, तिथे आम्ही जाणार आहे आज सी फूड खायला. नाश्त्याला जास्त काही बनवलं नाही, कारण ब्रंच करायला जाणार आहे, 11च्या आसपास जाणार आहे आम्ही. त्यामुळे मग आता फक्त मम्मीने दिलेले घाऱ्या होतं ते थोडंसं खाल्लंय आणि चहासोबत टोस्ट खाल्लंय. मग आता आवरतो आणि मग निघणार. आता 10:30 वाजलेत आणि आवरले माझं, पण बाहेर खूप ऊन आहे, ते बघून असं वाटते की जाऊ की नको, पण आता ऑप्शन नाही, कारण पूर्ण सिटीत कोथरूड कर्वेनगर त्या एरियामध्ये बिलकुल पार्किंग नाही भेटत प्रॉपर, त्यामुळे ती रिस्क नाही घेऊ शकत, त्यामुळे मग 2 व्हीलरवरनं जाणार. आम्ही ना यावेळेस घरून येताना रोप आणलेलं तुळशीचं, कारण माझी तुळस खूप सुकून गेली होती खूप दिवस झालं. मग त्याच्यात मी मंजुळा टाकलेल्या, पण त्या आल्याच नाहीत. मग आता येताना मी रोप आणलंय आणि कडीपत्त्याचं पण रोप आणलंय, त्यामुळे तुम्हाला दाखवते. कालच सकाळी मी हे लावलं कुंडीत, एक कुंडी रिकामी होती, त्यात कडीपत्ता लावला आणि तुळस सुकली होती, त्याच्यातच हे तुळशीचं रोप लावलं. आणि माझं जे गुलाबाचं झाड आहे ना, त्याला कळी आली आहे मस्त, 2 आलेत ॲक्च्युली. इथे एक आहे आणि या साईडला एक आहे. बघूया आता फुलं कधी येतात. आणि निघतोय आम्ही आता. आम्ही आलोय आता अघेराज राईस अँड करी हॉटेलमध्ये. आम्ही फर्स्ट टाइमच आलोय इथे. ऍक्च्युली आज कुठे जायचं जेवायला दुपारी हा आमचा प्लॅन चालूच होता, पण अजून आमचं काही ठरलं नव्हतं. आणि अचानक हे रील समोर आलं आम्हाला इंस्टाग्राम बघत असताना, आणि असं पण सी फूड खायची खूप इच्छा झालेली आणि अचानक हे रील समोर आलं, म्हणून मग म्हणलं की ठीक आहे आपण जाऊ शकतो इकडे, ट्राय करू शकतो, काहीतरी नवीन प्लेस आहे म्हणून मग आज आम्ही इथे आलो. त्यांनी आम्हाला आल्यावर हे वेलकम ड्रिंक दिले, शरबत, कोकम शरबत आहे हा, छान आहे. आता आम्ही ऑर्डर केले सुरमई फिश फ्राय जम्बो, तो एक ऑर्डर केला आहे आणि सोबत एक थाळी ऑर्डर केली आहे. ॲक्च्युली आम्हाला रावस किंवा पापलेटची थाळी घ्यायची होती आणि सुरमई फिश फ्राय जम्बो इथला आहे फेमस, तो घ्यायचा होता. पण मग इथे आता रावस अवेलेबल नाही आहे आणि पापलेटला काटे असतात, म्हणून त्यांनी आम्हाला चोनक फिश सजेस्ट केलं आहे. मग आम्ही ती थाळी घेतली चोनक फिशची. बघूया आता कशी टेस्ट असणार. सुरमई जम्बो फिश फ्राय आलेला आहे, मी ट्राय करते. नाईस, मस्त आहे, असं क्रिस्पी पण आहे, तिखट वगैरे परफेक्ट एकदम छान. आम्ही चोनक फिश थाळी घेतली होती, तर ती आली आता. थाळीमध्ये आहे चपाती, पापड, ही आहे बोंबील चटणी, ही आहे सुकट, कांदा बीटरूटची सॅलड आहे. खूप छान आहे, हे सुद्धा खूप टेस्टी आहे, कारण त्यांनी आम्हाला सुरमईच्या थाळीमध्ये पण दिलं होतं. हे सोलकढी, हे आपली प्रॉन्सची करी आहे, राईस आहे आणि चोनक फिश. हा त्यांनी चोनक फिश बोनलेस रवा फ्राय केलाय. A few moments later. सगळी थाळी आम्ही पूर्णपणे संपवली बरं का, तरी पण अजून भुक्कड सारखं प्रॉन्स त्यांनी घेतलेत, कारण यांचं जेवण आम्हाला खूप जास्त आवडलंय. आणि आता फायनली सगळं संपलेलं आहे खाऊन आणि आमचं बिल आलंय. बिल झालंय 1875. हे यांची इथले रेट्स आहेत. खूप छान वाटली आम्हाला टेस्ट, खूप आवडलं. जेवण करून आम्ही आलो, घरी गेलो, घरी जाऊन परत आम्ही बाहेर आलोय, आता डीमार्टला निघालोय. आज असं पण सुट्टी आहे आणि आता दुपारची जास्त गर्दी पण नसेल, म्हणून म्हटलं आता डीमार्टला जाऊन यावं. सगळं घरातलं सामान पण बऱ्यापैकी संपलंय.
आता जस्ट आम्ही डीमार्टवरून आलो आणि येताना आईस्क्रीम घेऊन आली आहे मी, कॉर्नेटो. मी आईस्क्रीम खाते, प्रीतमला आईस्क्रीम नको होतं, तो हॉट चॉकलेट बनवते. 3 hours later. काय झालं, चल पराठा करू ते आज. लई दिवस झाले, मला इच्छा लई दिवस झालाय पराठा खायची. मी कधी नव्हे ते डाएटचं जरा चालू, म्हणजे डाएट असं नाही पण बाहेरचं कमी करूया म्हटले, तर तो आज एका दिवसात ऑलरेडी आपण सकाळी खाऊन आलोय. आपण आज तरी सकाळी पण- हेल्दीच खाल्ले रे तुझ्या, मासा हा, होता आपण तो. सकाळी चपातीच खाल्ले तर चपाती नाही, चपाती खाल्ली आपण. नको बघू, ते नाही जायचंय आपण. जाऊया की, इच्छा झाली खायची. भाकरी आहे केलेली, त्याचे मस्त तुकडे करू दह्यासोबत खाऊ. A few moments later. काय ऑर्डर करूया मग? आणि आम्ही ऑर्डर केलंय केरला स्टाईल चिकन ग्रेव्ही आणि केरला परोटा. हा खाण्यासाठी तर खास मी आले, शेवटी कन्व्हिन्स झाले. आता जस्ट घरी आलो आम्ही डिनर करून. खूप छान होतं तिथे केरला स्टाईलचं जेवण. चिकन घेतलेलं आम्ही, त्यांनाच विचारलं आम्ही कोणती डिश चांगली आहे, म्हणजे केरला स्पेशल आहे. त्यात आता गॅसचे क्रायसिसमुळे त्यांच्याकडे जास्ती डिश नव्हत्या, त्यातल्या त्यात कुठली त्यांची जी बेस्ट सेलर आहे ती त्यांनी सजेस्ट केलेली आणि ती खरंच खूप जास्त छान होती. आणि केरला परोटा खाल्ला आम्ही, तो त्यासाठीच आम्ही ॲक्च्युली मी पण तयार झाले जायला नंतर डिनरला. खूप आवडतो आम्हा दोघाला पण तो, आणि तो ॲक्च्युली तसाच्या तसा सगळीकडे नाही भेटत. आम्ही खूप ठिकाणी ट्राय करतो, विचारतो की आहे का अवेलेबल, पण तसा नाही भेटत कुठे. आणि यांचा खरोखर इतका छान होता, त्यामुळे आम्हाला खूप आवडलं जेवण. आता जस्ट घरी आलो आहे, थोडासा वॉक केला खाली आणि मग वरती आलो. आता हा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.